सावधान. आज आपण नवीन वग्गाला सुरुवात करणार आहोत. कोध वग्गू म्हणजे क्रोध वर्ग. आणि आपण इंटरेस्टिंग आहे. अं, आपण जे म्हटलो की आपण खरं म्हणजे मनोधम्मांचा अभ्यास करतोय आपण. धम्म धम्म म्हणजे मनोधम्मच. मनात जे आहेत ते, कारण मनालाच सगळ्या गोष्टी ज्या समजतात, ज्याच्यात काही संज्ञा आहेत, काही विचार आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला बोध होतो, तर ते मनातलं काम, मेंटल इव्हेंट्स असं त्याला म्हटलं. मनातल्या घडामोडी, मनातलं काम. आणि याला धम्माच्या भाषेत मनोधम्म असं म्हटलेलं आहे. परंतु मनोधम्म म्हणजे त्यातल्या त्यातला कार्यकारण भाव समजणं, म्हणजे काय चाललंय आणि कशामुळे चाललंय, ही समज जी आहे ही धम्मानुसतीमुळे येते. म्हणजे मनोधम्मातली मनातल्या घडामोडींची जागृती, भान, सती. तर त्याला धम्मानुसती म्हटलेलं आहे. म्हणजे सतीशिवाय धम्म समजत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. मनात तर विचार, घडामोडी या चाललेल्याच असो, आपल्याला जाणो नाही तर नाही जाणो, आपल्याला त्याचं भान असो किंवा नसो, मनाचं कार्य चाललेलं आहे. कारण मन म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार, आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या जागृती असण्यानुसार आणि नसण्यानुसार चाललेलं नाही. पण जेव्हा त्याची सती येते, जागृती येते, त्याचं भान येतं, मन कळतं, समजतं, तेव्हा मग त्यातला कार्यकारण भाव समजतो, त्यातले अं, बारकावे समजतात, त्यातल्या ऍक्टिव्हिटीज समजतात. कारण मन ही एक ऍक्टिव्हिटी आहे, एक क्रिया आहे, एक फंक्शन आहे, एक कार्य आहे. त्याच्यामध्ये काही घडामोडी चाललेल्या आहेत. ब्रेन ज्याच्यात हे सगळं चाललेलं आहे, ती एक सिस्टम आहे. आणि ती सिस्टम, ज्याला नर्वस सिस्टम म्हटलेलं आहे, ते ब्रेन आणि ब्रेन पासून निघालेलं किंवा ब्रेन पर्यंत येऊन पोहोचलेलं सगळं मज्जासंस्थेचं जाळं जे सगळ्या शरीरभर पसरलेलं आहे, नखशिखांत वरपासून खालीपर्यंत. नख म्हणजे आपण नख म्हणतो, आपण पायाची नख, हाताची नख. आणि शिखा म्हणजे शेंडी, म्हणजे वरचा भाग. म्हणजे नखशिखांत म्हणजे सगळीकडंच जे मज्जा संस्थेचं, मज्जातंतूंचं जे जाळं पसरलेलं आहे, ते सगळं मेंदूशी जोडलेलं आहे. आणि तो मेंदू सगळ्या शरीरावर एक प्रकारे नियंत्रण ठेवतो, किंवा त्याच्या आधिपत्याखाली सगळं चाललेलं असतं. म्हणजे तो मूळ भाग आहे, अस्तित्वाचा तो मूळ स्रोत आहे, तो मूळ बीज आहे, असं दिसतंय. आणि त्याचा उगम आपल्या दृष्टीनं अज्ञात आहे. आपल्याला नाही माहिती कसं कसं आलं हे. ते अविद्या आहे, त्याच्याविषयीचं अज्ञान आहे.
कारण त्याच्याविषयीचं भान नाही, सती नाही. तिथं आपण कनेक्टेड नाहीत. बऱ्याचदा आपण तिथे कनेक्टेड नसतो, जोडलेले नसतो. आपण तिथून जणू काय डिस्कनेक्टेड असतो, आणि म्हणून आपल्याला काय चाललंय ते कळत नाही. म्हणजे मन कळत नाही. आणि मन कळायचं असेल तर मनाचं भान पाहिजे. म्हणजे मनोधम्मांचं भान पाहिजे. म्हणजे धम्मानुसती पाहिजे. पण धम्मानुसती, धम्म, मनोधम्म, म्हणजे सगळं जे मज्जा संस्थेचं जाळच वाटतं. त्याचा मुख्य विचार करण्याचं जे काम आहे, ते मुख्य काम इथं हेड हेड मधल्या हेड ऑफिसमध्ये चालतं जणू काही. पण त्याचं कनेक्शन सगळ्या शरीराशी आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही वहन चालतं, वहन जाणीवांचं, इमोशन्स, चित्तात, त्याच्यात चित्त पण आहे. परत चित्त, इमोशन, भावना, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे, त्या नर्वस सिस्टम मध्ये. मनोधम्मांवर, मनोधम्माचा म्हणजे मनाचा जसा सगळ्या शरीरावर प्रभाव असतो, तसं मनाला, मनोधम्मांना अधम्मात नेणारं किंवा सद्धम्मात नेणारं जे आहे ते चित्त आहे. चित्त दिसतं. यात आपण आपल्या भाषेत बोलतोय. चित्त जे चेतवतं, पेटवतं, म्हणून विकृती निर्माण होतात. आणि हे जाणीवांना, हे याच्यात जाणीव आहेत म्हणून जाणवतं. पण जाणीवांचं पण पूर्ण भान नसेल तर सगळ्या जाणीवा स्पष्ट जाणवत नाहीत. म्हणजे स्पष्ट जाणवणं हे सतीमुळे शक्य आहे. वेदनानुसती, जाणीवा, फिलिंग, आणि हे सगळं या कायेमध्ये आहे. म्हणजे कायेमध्ये उतरावं लागेल तेव्हा मनापर्यंत पोहोचता येईल. त्याचं सरळ सरळ सूत्र आहे. प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल सूत्र इतकं सरळ आहे. त्याच्यातला जो चित्ताचा भाग आहे, जो डिस्टर्ब करणार आहे, त्याचं एक लक्षण क्रोध आहे. आणि तो आपला आजचा विषय आहे. तर क्रोध या विषयाला धरून काही गाथांचं संकलन इथं आलेलं आहे. काही गाथा नंतर तयार केल्या जाऊ शकतात. काही गाथा मूळ असू शकतात, नसू शकतात. अडीच हजार वर्षामध्ये 2500 किती, बाबासाहेब जाऊन किती वर्ष झाले? एकूण किती, 6 आणि 7, 70, 6, 69 ना? 69 69. पूर्ण. हा, म्हणजे आता हम्म. 69 पूर्ण झालंय. आता 70 मध्ये, हम्म. म्हणजे जेवढे हे जे वरचे जे वर्ष आहेत ना, बाबासाहेब बाबासाहेब ज्या वर्षी गेले त्या वर्षी 2500वी जयंती होती, बुद्ध जयंती. 2500 वर्ष म्हणजे 1956. आणि बाबासाहेब गेल्यानंतर जेवढे वर्ष
झालेले आहेत ते 2500 मध्ये ऍड करायचे, मिळवायचे, म्हणजे ते बुद्ध वर्ष झालं, बुद्धाब्द. म्हणजे आता 69वं चाललंय हे. आता 1 मेला 70वं सुरू होईल बुद्धाब्द. माझा हिशोब बरोबर आहे असं मी गृहीत धरतो. बरोबर आहे. हा. तर या 2569 वर्षांच्या कालखंडामध्ये बुद्ध धम्माचं जे काही साहित्य आहे, आणि त्यातलं मूळ साहित्य त्रिपिटक मानलं जातं. ते मूळ त्रिपिटक हे खूप नंतर आलेलं आहे, पुढं लिखित स्वरूपात, हे आपण पाहतो. तोपर्यंत ते मौखिक परंपरेनं, मौखिक प्रचारातून ते बुद्धांची शिकवण पुढं आली. ती जवळपास काही लोक म्हणतात 200 वर्ष, काही 300 वर्ष, काही लोक म्हणतात 400 वर्ष. मौखिक परंपरेनंच बुद्धांची शिकवण ही पुढं आली, आणि ती बहुधा भिक्षूंनी आणली. त्याच्यानंतर मग ती लिपिबद्ध झालेली आहे. आता भिक्षूंनी आणली हे आपण त्रिपिटकानुसार म्हणू शकतो, परंतु इतर लोकांनाही ते माहिती असेल, परंतु तो तसा उल्लेख आपल्या याच्यात नाही ग्रंथांमध्ये. कारण इतरही खूप शिष्य अनुयायी बुद्धांचे असणार आहेत. तेही अभ्यासक असू शकतात, तेही श्रोते असू शकतात. त्यांच्याही त्यांच्यातही काही गोष्टी असतील मनात, संचित असतील. त्यांनी काही चिंतन केलं असेल, त्यांचं याच्यामध्ये काही योगदान असू शकतं. परंतु आता भिक्षू हा भिक्खू संघ हा सेंट्रल पॉइंट मानलेला आहे. बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं. बहुधा संघं शरणं म्हणजे भिक्खूंनाच शरण, असं ते त्याचा अर्थ घेतला जातो. परंतु ते थोडंसं आजच्या ती गोष्ट पटत नाही. कारण काही असे विद्वान होऊन गेलेत, त्याच्यात एक उल्लेख तर बाबासाहेबांचा करावाच लागतो, केलाच पाहिजे. परंतु असे अनेक विद्वान आहेत, बौद्ध विद्वान किंवा बौद्ध नसतील, परंतु बुद्ध धर्माचं ज्यांना ज्ञान आहे, चांगलं ज्ञान आहे, असे अनेक विद्वान हे भिक्षू नव्हते. उदाहरणार्थ युआन सांग. युएन संघ आहेत, बाकी इत्सिंग फाहियान, हे लोकांना काही ओढ होती म्हणून ते इथे आले. किंवा राईस डेव्हिड्स, ज्यांचे ग्रंथ आधार मानले जातात, असे काही लोक आहेत. पुष्कळ वेस्टर्न जे फिलॉसॉफर आहेत, त्यांच्या आधारे बराचसा अभ्यास केला जातो, त्यांच्या ग्रंथांच्या आधारे. असं अनेक अनेक लोक आहेत जे भिक्षू नाहीत, पण बौद्ध विद्वान आहेत, बौद्ध धर्माचे चांगले अभ्यासक आहेत, आणि प्रॅक्टिस करणारे पण असतील. तर अनेकांचं योगदान आहे याच्यामध्ये. परंतु अनेकांचं योगदान आहे हे जरी मान्य केलं, तरी त्याच्यामध्ये काही ना काही ॲडलेस, म्हणजे काहीतरी नवीन टाकलं जाणे. आणि विद्वान ते हे काम करतातच, नाही का? विद्वान ही नेहमी स्वतःची मतं त्याच्यामध्ये ते टाकणार, अभ्यास पण करणार, आणि स्वतःचं विश्लेषण पण त्याच्यामध्ये असू शकतं. कारण मग त्यांची बुद्धी तशी काम करणार. आणि जर मग तसं आहे, तर मग काही गोष्टी ॲड होण्याची शक्यता आहे, आणि काही लेस होण्याची शक्यता आहे. म्हणजे काही गोष्टी नवीन त्याच्यात टाकल्या गेल्यात त्यांच्या स्वतःच्या, आणि काही गोष्टी गाळल्या गेलेल्या असतील. आणि जेव्हा लिपिबद्ध झालं,
लिपिबद्ध जेव्हा झालं ते तर मग अनेकांच्या हातून गेलेलं आहे ते. मौखिक तरी एकच माणूस बोलतो, परंतु लिखित जे आहे ते लिखित याच्यावर अनेक लोक काम करतात. अगदी साधा टायपिंग करणारा सुद्धा त्याच्यावर काम करतो, आणि टायपिंग मिस्टेक हा पण एक फार मोठा भाग आहे, जो प्रूफ रिडिंग मध्ये म्हणजे तपासणी, ते जे परत टाईप केलेलं जे तपासलं जातं ते खूप बारकाईने खूप म्हणजे डोक्याला ताण देणारं काम आहे ते. म्हणजे अनुभव पण सांगतो. प्रूफ तपासणं हे फार कठीण काम आहे. म्हणजे काय म्हणतात, डोळे, डोकं, हे सगळं त्याचा कस लागतो सगळा. आणि त्याच्यातही अजून येतं टायपिंग ही गोष्ट तर नंतर आली. आधी खेळे जुळवावे लागायचे. जे आपली स्वरव्यंजनं जी आहेत ना, अ आ इ बाराखडी ज्याला आपण म्हणतो, याचे खेळे जुळून ते पट्ट्या तयार केल्या जायच्या. म्हणजे एक ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, असं ते त्याला चौकटीतला जो जॉब म्हणतात, एक पान, ते सगळं खेळ जुळून हे करावं लागायचं. ते खेळ जुळवून आता क्रोध शब्द आहे, तर क अर्धा र, आणि मग काना आणि मात्रा, असं ते एकत्र जुळून मग तो क्रो शब्द व्हायचा. ध, व, ग, अर्धा ग, मग पूर्ण ग, मग त्याला काना, मग वेलांटी, मग तो वग्गो, असं ते, अशी ती त्याला ट्रेडल, म्हणजे त्याला टाईप सेटिंग काय म्हणतात त्याला, असं ते फार मोठं खेळांचं त्यांचं हेच असायचं. असं बॉक्स असतो समोर, आणि ते प्रत्येक खेळ ते जुळवायचे पूर्वी. त्याला ट्रेडल ट्रेडल मशीनवर ते छापायचे, त्याला ट्रेडल म्हणतात. तर ते सगळा तो कंपोज केलेलं, त्याला कंपोजिंग म्हणतात. खेळ जुळवणी, अक्षर जुळवणी. तर अक्षर जुळवून मग ते अं, एका चौकटीत ते बांधायचं, आणि मग ते मशीनवर छापायचं. आणि मग त्याचं ते मशीनमधून ते जे प्रिंट आउट निघायचं ते परत तपासायचं. त्याच्यात चुका निघाल्या तर ते परत चुकीचे खेळ लावले असतील तर ते परत काढायचे, दुसरे लावायचे, असं ते करेक्शन करत करत. तर खूपच डोकेदुखीचं ते काम असतं ते. पूर्वीचे बुद्धिमान जे त्याच्यात मला काम करायची संधी मिळाली, तर ते अशा प्रकारचं होतं सुरुवातीचं. आणि ते फार कठीण आणि डोकेदुखीचं काम होतं. त्याच्यात ते बरंच काही काही करावं लागायचं. म्हणजे अनुवादही करायचा, स्वतंत्र लिखाणही करायचं. ते हाताने लिहिले तेव्हा टायपिंग वगैरे काही नसायचं, सगळं हाताने लिहायचं. आणि मग ते कंपोज करायला द्यायचं, खेळे जुळवायला द्यायचं. मग त्यांनी ते सगळं झाल्यावर मग त्यांनी ते सांगायचं की झालेलं आहे ते, एक खेळ जुळवून, किंवा 2 पानं झाली किंवा 3 पानं झाली. तर तेवढे ती जाऊन एकदा तिथं बसून तपासायचं किंवा घेऊन यायचं. आणि मग ते परत सगळं प्रत्येक अक्षर ओळ तपासत तपासत ज्या काही चुका व्हायच्या त्या परत जाऊन त्या करेक्शन करायच्या. म्हणजे ते खेळ काढायचे, दुसरे टाकायचे, परत दुसरं प्रूफ रिडिंग, आणि तिसरं 3 वेळा प्रूफ रिडिंग एका पानाचं करावं लागायचं. असं ते अं, हे सगळं का सांगतोय मी? साहित्य जे पुढे येतं, लिखित ज्या ज्या गोष्टी पुढे येतात, त्याच्यामध्ये अनेकांचा हात असतो. आणि नजर चुकीने किंवा निष्काळजीपणाने किंवा मुद्दाम, हा मुद्दाम हा पण एक फार महत्वाचा घटक आहे याच्यात. मुद्दाम म्हणजे कोण करतं? ज्यांना साहित्यच विकृत करायचे, ज्यांना शिकवणच विकृत करायची, तर मग ते तसंच करा ते, असं ते म्हणणार. आणि याचा अर्थाचा अनर्थ झाला पाहिजे असे शब्द टाका, असा पण एक
बुद्ध धम्माचा एक शत्रुवर्ग आहे, होता, आणि त्यात तो विद्वान होता, आणि त्याच्याकडं साहित्य कला पण होती, लेखन कला होती, आणि ती त्यांची मोनोपॉली होती, एकाधिकारशाही होती. तर ह्याही लोकांचा फार मोठा हात त्याच्यामध्ये होता, आहे, असणार. म्हणून बाबासाहेबांनी जे संकेत दिलेले आहेत, की बुद्धांचं चरित्र आणि बुद्धांची शिकवण, टीचिंग अँड हिज लाईफ, ही मूळ इंग्रजी याच्यामध्ये द बुद्ध अँड हिज धम्म याच्यामध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे, द टीचिंग अँड हिज लाईफ, हे लांबलचक वाक्य आहे ते, म्हणजे पझल बनवलेलं आहे, गोंधळात टाकणारं आहे. त्याच्यामुळे बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं जीवन हे स्पष्टपणे आपल्यापर्यंत आलेलं नाही. म्हणून बुद्ध शिकवण ही तपासून घ्यावी लागेल, आणि बुद्धांचं जीवन सुद्धा, चरित्र सुद्धा, म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांचं जीवन आणि त्यांची शिकवण ही गोंधळात टाकणारी असल्यामुळे, म्हणजे निकायांच्या आधारे ते म्हणतात. निकाय म्हणजे त्रिपिटकातलं जे पहिलं सुत्त पिटक आहे ते, त्याचे 5 निकाय, ते गोंधळात टाकणारे, त्याच्यामुळे बुद्धांची शिकवण आणि चरित्र हे पझल बनलेलं आहे, आणि त्याच्यामुळं ते जणू काही तपासून घ्यावं लागेल, त्याच्यावर विचारविनिमय करावा लागेल, चिंतन करावं लागेल. आणि बाबासाहेबांना त्या शेवटच्या काळामध्ये जाण्याच्या आधी त्यांनी त्यांनी तो जो ग्रंथ लिहिला, तर त्यांच्या प्रकृतीला साथ न देणाऱ्या प्रकृतीला धरून त्यांनी, तिच्या सोबतीनं त्यांनी जे काम केलं ते खूपच चॅलेंजिंग असणार आहे त्यांच्यासाठी. तर ते सगळं त्यांनी केलं, पण ते घाई झालेली असणार 100%. म्हणून बुद्ध आणि धम्माचे काही सुरुवातीचे प्रकरण हे दीर्घ आहेत, आणि नंतर काही काही उरकणं, कारण तो त्यांचा जो अंतकाळ होता, काही गोष्टी त्यांना जाणवत असणार आहेत, आणि पटकन उरकलं पाहिजे असे त्यांना वाटलं असणार आहे, पण ते त्यांनी काम पूर्ण केलं असं आपण म्हणू शकतो. आणि मग पुन्हा पटकन उरकायचं आणखीन एक मोठं काम राहिलं होतं, ते म्हणजे धर्मांतराचं, बौद्ध धम्म दीक्षेचं. लाखो लोकांना जी दीक्षा द्यायची होती पुढे, ते उरकावं लागलं ते, आणि कोणाची जास्त साथ नसताना, तेव्हा त्यांना ती एक विसंगतीच आहे ती. असो, म्हणजे आपल्याला, आपण जो मुख्य विचार करतोय तो असा आहे, की जे आपण वाचतोय ते असंच शुद्ध स्वरूपात आपल्यापर्यंत आलंय, असा आंधळा गैरसमज करून घेण्याची काही आवश्यकता नाही. नाहीतर मग त्याच्यामध्ये कधीच आपल्याला सुधारणा करता येणार नाहीत, आणि मग जे काही चुकीचे अर्थ पूर्वीच्या पूर्वीच्या साहित्यातून निघतात, ग्रंथातून निघतात, तेच आपल्याला पुढं चालू ठेवावं लागेल. पण ते तसं होऊ नये, म्हणून बाबासाहेबांनी ती सुरुवात करून दिलेली आहे, आणि आपल्यासाठी ते एक मुख्य काम आहे असं मी मानतो. हा आपल्या त्रिकोणाचा एक भाग आहे, आपलं ते काम आहे. पण भदंतालन कौशल्य इंजिनचं एक वाक्य आहे, की काही असलं तरी आपण खरकट्या पाण्याबरोबर ताट फेकून देत नाही.
त्यामुळे काही गोष्टी जरी नकोशा असल्या, चुकीच्या असल्या, ते सगळं ताट फेकता येत नाही. तसं बुद्ध धम्माची शिकवण जी आहे ही जिथे जिथे आपल्याला स्पष्ट अर्थ लागतो आणि ज्याचा आपल्या मुक्तीसाठी, दुःखमुक्तीसाठी ज्याचा ज्याचा उपयोग होतो, ते ते बुद्धांचं आहे. आणि ते कशावरून त्याची शहानिशा होते, कशावरून ते व्हेरीफाय होतं? आपल्या अनुभवातून. म्हणजे अनुभव हाच बेस आहे, आधार आहे. आणि कसला अनुभव? कोणता अनुभव? तर आपल्याला स्वतःचं भान पाहिजे, स्वतःची जाग पाहिजे, जागृती पाहिजे, सती पाहिजे. आणि त्या सतीच्या प्रकाशामध्ये आपल्याला याचं परीक्षण, जसं आपण स्वतःचं परीक्षण करतो, काया वेदना चित्त मनोधम्म, आणि स्वतःचं परीक्षण आहे, ते अस्तित्वाचं, जीवनाचं परीक्षण आहे, जागृतीपूर्वक. जागृतीपूर्वक त्या ज्या ऍक्टिव्हिटी ज्या चाललेल्या आहेत, ज्या आपण नर्वस सिस्टम पासून सुरुवात केली, तर त्या ते जे परीक्षण आहे ते सतीमुळे होतं. ते त्या त्या सतीच्या आधारे आपण ते सगळं मनोधम्म पाहतो. म्हणजे मनोधम्म म्हणजे सगळंच आलं त्याच्यात. मनोधम्मामध्ये चित्त पण आलं, म- मनोधम्मामध्ये जाणीवा पण आल्या, मनोधम्म ज्या कायेमध्ये आहेत ती काया पण आली, आणि त्याला जोडलेली इंद्रिय पण आली, आणि सगळंच आलं. काया म्हणजे इंद्रियच आहेत. काया आणि इंद्रिय वेगळे नाहीत. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे कायेला जोडलेले आहे, कायेचाच भाग आहे. तर हे सगळं जे आहे याचं भान आल्यानंतर आपल्याला जे काही स्पष्ट दिसतं, तो आपला हा परीक्षणाचा आधार आहे. तो आपला ह्या व्हेरिफिकेशनचा, शहानिशा करण्याचा आधार आहे. त्याच्याशिवाय शहानिशा होऊ शकत नाही. तर चला, प्रास्ताविक क्रोध हा चित्ताचा भाग असल्यामुळे, चित्त कुठं आहे, कसं आहे, हा आपला एक थोडासा त्याचं विश्लेषण करावं म्हणून मी थोडासा एक लांबलचक प्रास्ताविक केलंय. हा क्रोधवग्गोला धरून. क्रोधवग्गो म्हणजे क्रोध वर्ग. वर्ग म्हणजे तो सेक्शन आहे. तर चला, आज आपण क्रोधवग्गाची पहिली गाथा पाहणार आहोत, आणि धम्मपदातली क्रमशः 221 नंबरची गाथा. एकूण आपल्याला 423 गाथा पूर्ण करायच्या आहेत. त्यातले जवळपास अर्धा भाग जो आहे तो आपण पूर्ण केलेला आहे. म्हणजे सगळाच पूर्ण झाला नाही, त्याच्यात अजूनही बराच वाव आहे चिंतन करायला, विचार करायला, अभ्यास करायला. परंतु अर्धा भाग आपण काय म्हणतात, तांत्रिक दृष्ट्या पूर्ण केलेला आहे. आज 221वी गाथा पाहणार आहोत आपण. आणि कौतवग्गो पहिली गाथा. कोधं जहे कोधं जहे विप्पजहेय मानं संयोजनं सब्बं अतिक्रमेय. कोधं जहे यांनी काय केलेलं आहे, दोन ओळीची एक ओळ केलेली आहे, त्याच्यामुळे ऍक्च्युली 4 ओळी आहेत त्या. तर कोधं जहे विप्पजहेयमानं संयोजनं सब्बमतिक्रमेय, तं नामरूपस्मिन् असज्जमानं अकिंचनं नानुपतन्ति दुःखा, न अनुपतन्ति दुःखा. तर याचं आता यांनी जो अर्थ आपल्या ग्रुपमध्ये जो अर्थ पाठवलाय मी आपल्या सती स्कूल ऑफ अवेकनिंग ग्रुपमध्ये, तो असा आहे: क्रोध सोडून दिला आहे,
अभिमानाचा त्याग केला आहे, सर्व बंधनांना पार करून गेलेले आहेत, अशा नामरूपात आसक्त राहा न होणाऱ्या अपरिग्रही व्यक्तींना दुःख संतप्त करीत नाही. असा थोडा गुंतागुंतीचा अर्थ त्यांनी केलेला आहे. परंतु काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे. आता माझ्याकडे दुसरं एक धम्मपद आहे, जे साहित्य परिषदेचं आहे, लाडांनी केलेलं आहे, ते बापट आणि लाड. तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की क्रोध सोडावा, मान टाकावा. मान म्हणजे अभिमान. क्रोध सोडावा, मान टाकावा किंवा त्यागावा, कंसात लिहिले, सर्व बंधनांच्या पलीकडे जावे, नामरूपास न चिकटणाऱ्या अकिंचन झालेल्या त्या पुरुषाच्या मागे दुःखे लागत नाहीत. असा एक अनुवाद केलेला आहे. आणखीन थोडासा स्पष्ट अनुवाद आहे. आता आपण शब्दशः जर त्याच्यामध्ये जर आपण गेलो, डिक्शनरीच्या आधारे, शब्दार्थाच्या आधारे, तर कोधं जहे, कोधं म्हणजे क्रोध, जहे म्हणजे त्याग, त्याग करे, म्हणजे हिंदी आहे. आता हिंदी डिक्शनरी आहे समजा ही, हिंदी अर्थ है. जहे मतलब त्याग करे, मानंग मतलब मान, अभिमान, अभिमान का विपर्जयेय म्हणजे पूर्णतया त्याग करे. जहे आणि विपर्जय असं ते, जहे म्हणजे त्याग करावा, विपर्जय म्हणजे पूर्ण त्याग करावा. तर क्रोधाचा त्याग करावा आणि मान अभिमानाचा पूर्ण त्याग करावा. आणि त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे, संयोजनं सब्बम संयोजनं सब्बं अतिक्रमेय, असं तो शब्द आहे. संयोजन म्हणजे बंधन, अडथळे. आपण 10 संयोजन आपण बराच वेळा पाहिलेले आहेत. 10 संयोजन आपण बराच वेळा पाहिलेले आहेत. तर त्या संयोजनांचं, अडथळ्यांचं, सर्व अडथळ्यांचं, सगळ्याच अडथळ्यांचं अतिक्रमण केलं पाहिजे. सब्बं सब्बं अतिक्रमेय म्हणजे क्रोधही सोडावा, अभिमान तर पूर्ण सोडावा आणि सगळ्याच बंधनांवर अतिक्रमण करून पलीकडे जावे. असा या पहिल्या एक ओळीचा किंवा 2 ओळींचा तो अर्थ आहे. त्या एकूण 4 ओळी आहेत त्याच्यामध्ये, गाथेमध्ये. तर पहिल्याचा हा अर्थ असा आहे, क्रोध सोडावा, मान तर पूर्ण सोडावा आणि संयोजन, अडथळे, 10 संयोजन, याचं अतिक्रमण करावं. सगळ्यात अडथळ्यांचं, संयोजनांचं, सब्बं अतिक्रमेय, सगळ्यात संयोजनांचं, अडथळ्यांचं अतिक्रमण करावं. आणि पुढं असं म्हटलेलं आहे, तंग, अशा प्रकारे, तस तस तसंच, अशा प्रकारे, असं केल्यावर, क्रोध सोडून, मान सोडून, संयोजन सोडून, अशा प्रकारे जो नामरूपस्मी असज्जमानं. आता नामरूप म्हणजे बॉडी माइंड, हे आपण पाहिलेलं आहे. हे शब्द आपल्याला आधी गेलेले असतील आणि जे लोक रेग्युलर आहेत त्यांनाही माहिती आहे की याच्यावर आपण वारंवार प्रकाश टाकलेला आहे. संयोजनांवर पण आपण बोललेलो आहोत. अडथळे, 10 अडथळे परत पाहू शकतो आपण. आणि नामरूप, तर नाम आणि रूप हे जरा जसं 12 निदानांमधलं एक निदान आहे, एक लिंक आहे, एक साखळी आहे, साखळीतलं एक कडी आहे. विद्या, संस्कार, विज्ञान
नामरूप. तर रूप म्हणजे काया आणि नाम म्हणजे मन, म्हणजे बॉडी माइंड. तर ते तं अशा प्रकारे नामरूपस्मिन असज्जमानं. आता हे असज्जमानंचा अर्थ अनासक्त होणं असा केलेला आहे. म्हणजे जो या बॉडी माइंडशी आसक्त राहत नाही, त्याच्याविषयी तो जो अनासक्त आहे, असज्जमानं. अशा म्हणजे बॉडी माइंड मध्ये, म्हणजे या नामरूपाशी, शरीर आणि मनाशी जो अ, ज्याला परिग्रह केलेला नाही, म्हणजे ज्याला धरून नाही, तो म्हणजेच अनासक्त आहे. अपरिग्रही. परिग्रह म्हणजे पकडणे, ग्रहण करणे. ग्रहण करणे. अपरिग्रह म्हणजे सोडून देणे, अनासक्त. तर अशा अकिंचन, अकिंचन म्हणजे सोडून दे, सोडून दिलेले, सोडून दिलेली मनोवस्था, त्याग केलेली अनासक्त अवस्था म्हणजे अकिंचन. अशा अकिंचन मनुष्याला, जो अनासक्त आहे, जो अपरिग्रही आहे, ज्यांनी कुठलंच काही धरून ठेवलेलं नाही, नामरूपातलं, बॉडी माइंड मधलं, म्हणजे अस्तित्वातलं, म्हणजे पुन्हा हा अनात्मचा मुद्दा आहे. अनात्म. तर अनात्मामुळे ही अकिंचन अवस्था येते. त्याच्यामध्ये कुठलीही आसक्ती नाही, पकड नाही, धारणा नाही. न अनुतपंती, न अनुपतंती दुःखा. जो असा मनुष्य आहे, ज्याला जो अनासक्त आहे, अपरिग्रही आहे, अनात्ममध्ये आहे, अशा अकिंचन माणसाला, म्हणजे त्याग केलेल्या माणसाला, अनासक्त माणसाला दुःख कधी ताप देत नाही. अनुपतंती, किंवा त्याचं पतन करत नाही. त्याचं पतंती म्हणजे पतन करणे. दुःखामुळे पतन होतं ना, मनुष्य कधी घसरतो, कधी त्याचं पतन होतं, यातना असल्यावर, दुःख असल्यावर. आणि इथं असं म्हटलेलं आहे की ज्याने या सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे, अकिंचन आहे तो, त्यामुळे त्याने तो नामरूपांमध्ये आसक्त नाही. नामरूपास्मिन असज्जमानं. नामरूपामध्ये, बॉडी माइंड मध्ये, शरीर मनामध्ये, म्हणजे या भौतिक अस्तित्वामध्ये, या संस्कारित अस्तित्वामध्ये जो आसक्त नाही, अशा अकिंचन माणसाला, परिग्रही माणसाला, त्याचप्रमाणे ज्याने क्रोध सोडलेला आहे, मान तर अजिबात, अभिमानाच्या तो पलीकडे गेलेला आहे. त्याला अभिमाना अभिमानाला त्यांनी, मानाला त्यांनी जिंकलेला आहे. आणि हे दोन्ही पण संयोजन, ह्या 10 अडथळ्यातले पण घटक आहेत ते. फटीग, क्रोध. क्रोध हा 10 अडथळ्यातला, संयोजनातला एक भाग आहे. परंतु पुढे असं म्हटलेलं आहे की सगळ्यात अडथळ्यांना, सगळ्या संयोजनांना, सगळ्यात बंधनांना, म्हणजे सगळ्यात बंधनांचं ज्याने अतिक्रमण केलेलं आहे, त्याच्या पलीकडे गेलेला आहे, आणि ज्याने हे नामरूपाला सोडून दिलेलं आहे, अनासक्त आहे, अशा अकिंचन माणसाला, अनासक्त माणसाला दुःख कधीही त्याचा पाडाव करू शकत नाही, त्याला त्याचं पतन करू शकत नाही, किंवा त्याला दुःख संतप्त करत नाही, असं म्हटलेलं आहे. संतापामध्ये माणूस घसरतो, पतन होतं त्याचं. दुसरीकडे म्हटलेलं आहे, त्या पुरुषाच्या मागे दुःख लागत नाहीत, असाही त्याचा अर्थ केलेला आहे. आणखीन एक हिंदीमध्ये त्याचा अर्थ केलेला आहे की अकिंचन, ऐसे अकिंचन मनुष्य को दुःख नहीं सताते, त्रास देत नाही. तर
क्रोध, मान, संयोजन म्हणजे 10 संयोजन, 10 अडथळे. आता हे 10 संयोजन जे आहेत हे बंधन, याला 10 बंधन जी 10 प्रकारची आहेत. सत्काय दृष्टी, विचिकिच्छा, शीलव्रत, परामर्श, आपण हे पाहिलेलं आहे. कामछंद, व्यापाद, कामछंद इंद्रिय तृष्णा, व्यापाद म्हणजे द्वेष, रूपराग म्हणजे रूपाची आसक्ती, आकारधारी हे अस्तित्व, हे किंवा ते कुठलंही असो, बाहेरचं असो नाही तर आतलं असो, उंबऱ्याच्या आतला असो नाही तर उंबऱ्याच्या बाहेरचा असो, जे रूप, जे आसक्ती आहे त्याला रूप राग म्हटलेला आहे. आणि अरूपावचर, अरूप राग म्हणजे फॉर्मलेस म्हणजे निराकार. निराकार जे आहे तर ते अं, जसं मन आहे, मन हे निराकार आहे, चित्त. परंतु माझं मन असं आहे, मला असं समजलं, माझ्या मनात असं आलं, माझी बुद्धी अशी चालली, असं हे हा एक अं, काय म्हणतात, हा एक लोभ असतो. हा ही एक आसक्ती असते. रूपासक्ती, अरूपासक्ती म्हणजे काही रूपाला म्हणजे आपल्या सौंदर्याला समजा भाळणं आहे, स्वतःच्या सौंदर्याला किंवा बाहेरच्या सौंदर्याला भाळणं आहे, अगदी दिसणार भाळणं आहे. किंवा प्रत्येक इंद्रिय, कधी कधी आपलं एक हे असतं, आपला चेहरा असेल, आपली शरीरयष्टी असेल, आपली उंची असेल, अं, काहींना आरोग्याबद्दलचा अहंकार असतो. आपलं आरोग्य चांगलं आहे, माझं चांगलं आहे, इतरांचं चांगलं नाही. तर अशी पण, कारण तो मान मान येतो, तो मध्ये तुलना येते, तुलना केली का तो मान लागतो. तर हे रूपासक्ती जी आहे, आकारधारी अस्तित्वाची आसक्ती. आणि अरूपासक्ती म्हणजे आकाराच्या आतलं म्हणजे एनर्जी, शक्ती. मग फॉर्मलेस एक्झिस्टन्स त्याला म्हटलेलं आहे, निराकार अस्तित्व. ज्याच्यामध्ये एनर्जी आहे, त्याच्यामध्ये आपल्या कल्पना आहेत, आपले विचार आहेत, आपल्या भावना आहेत, ह्या निराकार आहेत. त्या या आकारधारी अस्तित्वाच्या आधारेच असतात त्या, परंतु त्या निराकार आहेत. तर त्याची आसक्ती असते म्हणजे. त्याच्यानंतर 8वं बंधन जे आहे ते मान अहंकार, ज्याचा हा इथे उल्लेख केलेला आहे. मान अहंकार, उद्धच्च, औद्धत्य म्हणजे चित्ताची चंचलता. अं, चित्ताची चंचलता, औद्धत्य असा एक या याच्यामध्ये परत 10 बंधनामध्ये एक काहीतरी गडबड, कारण पटीक हा एक अडथळा आहे त्याच्यामध्ये. तो शब्द याच्यात आलाच नाही परत. म्हणजे असं आहे, साहित्य जे आहे ना, ते साहित्य त्याच्यातच बरेचसे असे काही गडबडी असतात, किंवा काही लोकांनी ते बदललेलं पण असतं. काही हे यातलं त्याच्यात टाकलं, त्यातलं याच्यात घेतलं, असं पण आहे. आणि आता ही 10 बंधनं, ही वर्गीकरणं जी आहेत ही नंतर आलेली असू शकतात. आता कारण 5 गोष्टी अजून, कामछंद, व्यापाद, थिन, मिद्ध, उद्धच्च, कुकुच्च आणि विचिकिच्छा, ही पण हे 5 अडथळे, हा पण ही एक वेगळी यादी आहे. हे 10 अडथळे ही एक वेगळी यादी आहे. म्हणजे हे जे संकलन आहे हे नंतरच्या लोकांनी पण केले जाण्याची शक्यता आहे. परंतु मुख्य शब्द जे आहे तो संयोजन आहे. अडथळे, कोणताही अडथळे असू द्या, जी गोष्ट आपल्याला यातना देते, दुःख देते, डिस्टर्ब करते, ताप देते, ते संयोजन. ते खरं म्हणजे दोनच आहेत, लोभ आणि द्वेष. कारण लोभ आहे, द्वेष आहे, म्हणूनच क्रोध आहे. लोभ आहे, अस्तित्वाचा लोभ आहे, म्हणूनच मान आहे, अहंकार आहे, अभिमान आहे. तर तो अस्तित्वाचा लोभ आहे. मग ते अस्तित्व रूपाचं असो नाही तर अरूपाचं असो. म्हणून लोभ आणि द्वेष हे दोनच मुख्य पॉइझन आहेत.
ज्याच्यामुळे चित्त कंपित होतं आणि ते मनोधम्मांना, विचारांना ते कंपित करतं. तर मुख्यतः हे दोनच आहेत, लोभ आणि द्वेष. त्याला पालीमध्ये किंवा हिंदीमध्ये राग म्हणतात. पण हा मराठी राग वेगळा, मराठी क्रोध. मराठी राग म्हणजे क्रोध आहे, परंतु हिंदी राग किंवा पालीमध्ये राग म्हणजे लोभ आहे. लोभ म्हणजे प्रिय गोष्टींबद्दलची आसक्ती, आणि द्वेष म्हणजे अप्रिय गोष्टींबद्दलचा राग, क्रोध. पाहिजे, नाही पाहिजे. तर ह्या सगळ्या चित्तातल्या गोष्टी आहेत. तर आपण ह्या 10 बंधनातलं शेवटचं जे बंधन आपलं पाहायचं राहिलंय ते म्हणजे अविद्या. अविद्या हे बंधन मानलेलं आहे, अडथळा आहे. तर मूळ कारण आहे खरं म्हणजे हे. अविद्या हे मूळ कारण आहे. याला हे 10 बंधनात आलंय, आपल्याला ते मान्य करावं लागतं. त्या यादीत आहे म्हणून. परंतु अविद्येपासून तर सुरुवात आहे सगळी. अज्ञानापासून, भान नसलेल्या अवस्थेपासूनच अस्तित्वाची सुरुवात आहे. म्हणून अविद्या, अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञानम, ह्या 12 निदानांमध्ये पहिलीच अविद्या आलेली आहे. इथं शेवटी अविद्या आलेली आहे. म्हणजे जी काही ज्या काही याद्या बनवलेल्या, लिस्ट बनवलेल्या आहेत, जे काही संकलन केलेलं आहे, एकत्रीकरण केलेलं आहे, हे नंतरही केलं जाऊ शकतं, असू शकतं. परंतु शेवटी कसं आहे की जेव्हा आपण स्वतःच्या जीवनात उतरतो, आपण जेव्हा आपल्यामध्ये उतरतो, मग त्याची खरी लिंक लागते. तोपर्यंत हा फक्त बौद्धिक अभ्यास होतो. मग याच्यात असं म्हटलंय, त्याच्यात तसं म्हटलंय, या पुस्तकात असं म्हटलंय, त्याच्यात तसं म्हटलंय, याचा अर्थ इथं असा सांगितला आणि तिथं तसा सांगितला. हा गोंधळ कशामुळे होतो? हा गोंधळ आपण आपल्यात, कारण ते सगळं आपल्यात आहे, आणि आपण आपल्यात उतरून त्या गोष्टींची शहानिशा करत नाही. स्वतःचं परीक्षण निरीक्षण करत नाही, कारण स्वतःची सती नाही, भान नाही. तर मग त्याचा अर्थ नीट कधीच लागू शकत नाही. मग आपण बाहेर जे काही सांगितलंय, लिहिलंय, जे ऐकलं, तेच आपण मानतो आणि त्याला अंतिम समजतो. परंतु शहानिशा झाली पाहिजे. शहानिशा ही फक्त अनुभवातून होते. तर मला वाटतं क्रोधावर मान आणि बाकी 10 संयोजन हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. तो आपण आजच लगेच घेऊ असं मला वाटत नाही. त्यानंतर नामरूप जे आहे, बॉडी माइंड, हा पण 12 निदानातला एक विषय आहे. तो पण मोठा विषय आहे. अनासक्तीची अकिंचन. अकिंचन म्हणजे अनासक्तीची जी अवस्था आहे, अपरिग्रह, ती काय आहे? हा एक अभ्यासाचा विषय आहे. आणि दुःख ताप देतं किंवा पतन होतं दुःखामुळे. आपण खाली येतो, अवसाद होतो, एक प्रकारे काय म्हणतात, गळून जाणे, दुःखाने, यातनाने पतन होणे. हे काय आहे? हा एक आपल्याला वेगळा अभ्यास करावा लागेल. मला वाटतं आज इतकंच पुरेसं आहे. आपण ही गाथा इथं अपूर्ण सोडून देतोय, कारण अभ्यासाचा विषय एक तर मोठा आहे आणि त्याचं प्रास्ताविकामध्ये आपला बराच वेळ गेलेला आहे. त्यामुळं मला वाटतं आणखीन हा अभ्यास इथं लगेचच वाढवायचं काही म्हणजे संयुक्तिक नाही, ते योग्य नाही. तर आपण थोडंसं इथं अर्धवट सोडून देऊन हा अभ्यास आपण पुन्हा केव्हा तरी करू शकतो, कारण तो स्वतंत्र अभ्यास आहे. याच्यामध्ये आपण 10 संयोजनांचा, 10 बंधनांचा एक वेगळा अभ्यास केला तरी त्याच्यात हा अभ्यास येईल. आणि प्रतित्व समुत्पादाचा अभ्यास तर आपण मधून मधून करतच असतो, अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप वगैरे वगैरे, दुःखापर्यंत.
आज मी इथंच थांबतो आणि पुन्हा केव्हा तरी या गाथेला म्हणण्यापेक्षा या गाथेशी संबंधित असलेल्या इतर शिकवणींमध्ये आपण हा भाग पाहू शकतो. सध्या आपण थांबूया. म्हणजे मी थांबतो.